नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये। आजचा जो स्पेशल टॉपिक आहे तो आहे मित्रांनो MRTP ॲक्टच्या डेफिनेशन्स। जर का तुम्ही पेपर बघितला किंवा जर का पॅटर्न बघितला तर डेफिनेशन्स ह्या खूप महत्त्वाच्या आहे किंवा येणाऱ्या एक्झाम मध्ये कदाचित तुम्हाला या डेफिनेशन्सवर एक किंवा दोन क्वेश्चन्स बघायला मिळतील। त्यामध्येच MRTP ॲक्टच्या डेफिनेशन्स ह्या खूप महत्त्वाच्या आहे। त्यामुळेच जर का पेपरमध्ये तशा पद्धतीच्या डेफिनेशन्स येत असतील किंवा येणार असतील तर त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रिपेअर राहायला पाहिजे। त्याच पर्टिक्युलर अनुषंगाने आपण हा MCQ पॅटर्नचा आजचा व्हिडिओ तयार केला आहे, ज्यामध्ये लक्षात घ्या की डेफिनेशन्स लक्षात करताना पूर्ण ॲक्ट मधल्या तुम्ही डेफिनेशन्स करणं महत्त्वाचं आहे। एवढ्याच डेफिनेशन्स ह्या काही इम्पॉर्टंट नाहीये, त्यामुळे एकदा ज्यावेळेला रिव्हिजन करत असेल किंवा रिवाइज करत असेल त्यावेळेला डेफिनेशन्स रिवाइज करायला विसरू नका। Clear? So let's have a first question. What does agriculture not include according to the given definition? खालीलपैकी कोणतं agriculture मध्ये येणार नाही? Breeding of fish, poultry farming, use of land as a garden attached to a building, breeding of livestock. विचार करा, पटकन आन्सर सांगा। तुम्हाला साधारणतः 36 सेकंदात हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। ओके, त्यामुळे व्यवस्थित विचार करून सांगा। ओके, तर बघा मित्रांनो, जर का तुम्ही UDCPR च्या डेफिनेशन्स बघितल्या असेल, जर का बिल्डिंगला एखाद्या बिल्डिंगच्या प्लॉट एरियामध्ये जर का एखादा व्यक्ती गार्डन वगैरे सारखी पद्धत जर का तो अप्लाय करत असेल किंवा गार्डनिंग जर करत असेल तर बिल्डिंग किंवा प्लॉट एरियाच्या अंतर्गत येणाऱ्या तशा पद्धतीच्या गार्डनला आपण ॲग्रिकल्चर म्हणू शकत नाही। त्यामुळे ऑप्शन सी जर का बघितलं तर हा काय ॲग्रिकल्चर केस मध्ये येणार नाही, म्हणून इथे ऑप्शन सी आहे, कारण इथे नॉट विचारलेला आहे म्हणून। अदरवाइज ब्रीडिंग ऑफ फिश, पोल्ट्री फार्मिंग किंवा ब्रीडिंग ऑफ लाईव्हस्टॉक ह्या सगळ्या गोष्टी ॲग्रिकल्चर मध्ये येतात, पण यूज ऑफ लँड ॲज अ गार्डन अटॅच टू द बिल्डिंग हे काय ॲग्रिकल्चर मध्ये येणार नाही। त्यामुळे ऑप्शन सी करेक्ट आहे। क्वेश्चन 2, which of the following is considered as a amenity? Private garden, open space, individual houses, shop in a private mall. सिंपल क्वेश्चन आहे। ॲम्युनिटी म्हणजेच काय? पटकन बघा, प्रायव्हेट गार्डन हा तर काय आपल्या ॲम्युनिटी मध्ये येत नाही, कारण की ॲम्युनिटी जी असेल ती फ्री फ्रॉम ऑल एन्कम्बरन्सेस तो ओनर असेल किंवा RPDPच्या अंतर्गत जर का रिझर्वेशन करून ठेवलं असेल तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्या ऑथॉरिटीला तुम्हाला हँडओव्हर करणं आहे। UDCPRच्या अंतर्गत तुम्हाला त्याच्या कंडिशन्स माहित असेल, एकतर स्वतः UDCPR स्वतः त्याला डेव्हलप करेल जी काही जागा रिझर्व केली असेल, अदरवाइज जर का ओनर करत असेल तर 70% हे प्लॅनिंग ऑथॉरिटी त्याने हँडओव्हर करायचं आहे आणि 30% हे स्वतःसाठी तो ठेवू शकतो। ओके, त्याचे पण पुढे काही क्रायटेरिया आहे, पण आपल्याला काय म्हणायचं आहे की या केसमध्ये प्रायव्हेट गार्डन हा प्रोसेस येणार नाही। ओपन स्पेस किंवा इंडिव्हिज्युअल हाऊसेस हे पण येणार नाही, आणि शॉप्स इन अ प्रायव्हेट मॉल हे पण काय ॲम्युनिटी मध्ये येणार नाही। ओपन स्पेस जो आहे, जो की ऑथॉरिटीच्या मालकीची जागा असेल, त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲम्युनिटी म्हणू शकतो, म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे। who is an appropriate authority? Any private landowner, a public authority authorized to acquire land for a public purpose, any contractor appointed by the government, the President of India. चलो फास्ट। ओके, चला, प्रेसिडेंट ऑफ इंडिया तर इथे काही येणार नाहीये, बरोबर आहे। प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा इथे काही प्रश्नच नाही, किंवा कोणताही एखादा प्रायव्हेट लँड ओनर हा पण लँड ओनर जो आहे तो सुद्धा काय अप्रोप्रिएट ऑथॉरिटी नसू शकते। एनी कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट, तर लक्षात ठेवा कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करणं इट इज नथिंग बट द पार्ट ऑफ एजन्सी। ओके, तर एजन्सी पर्टिक्युलर केसमध्ये काम करू शकते, पण त्याला काय तुम्ही अप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणू शकत नाही, त्यामुळे हा पण क्वेश्चन नाही येणार। अ पब्लिक ऑथॉरिटी ऑथराइज टू ॲक्वायर द लँड फॉर अ पब्लिक पर्पजेस। ओके, मग आपण याला काय म्हणतो? अप्रोप्रिएट ऑथॉरिटी म्हणू शकतो। क्लिअर? त्यामुळे क्वेश्चन 3 ला बी आन्सर करेक्ट येईल। For what does not the term building operation not include?
What does the term building operation not include? Roofing of a building, alteration affected drainage, planting of trees, erection of a building. बिल्डिंग ऑपरेशन मध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट येत नाही. ओके, सो सांगा पटकन. सिंपल आहे, खूप सिंपल आहे. म्हणजे असे क्वेश्चन्स पण येऊ शकतात का, तर येऊ शकतात. कदाचित कन्फ्युजन नको व्हायला म्हणून कदाचित मी असे क्वेश्चन टाकले असतील तुमच्यासाठी. किंवा तुम्हाला जर काही क्वेश्चन खूप इझी पद्धतीत जमत असेल तर समजून जायचं की आपल्या डेफिनेशन्स खूप चांगल्या झालेल्या आहे, आपल्याला लगेच लक्षात येत आहे. एक पद्धतीने तुम्हाला हे इंडिकेशन पण दाखवतं की तुमचा किती अभ्यास झालेला आहे किंवा तुम्ही काय कुठे बाकी आहे ही पण गोष्ट सांगू शकते. सो रूफिंग ऑफ मटेरियल हे इंजिनिअरिंग ऑपरेशन आहे. अल्ट्रेशन अफेक्टिंग ड्रेनेज सुद्धा इंजिनिअरिंग ऑपरेशन आहे. इरेक्शन ऑफ बिल्डिंग हे सुद्धा इंजिनिअरिंग ऑपरेशन आहे. प्लांटिंग ऑफ ट्रीज हे कुठेही तुम्हाला माहित आहे की इंजिनिअरिंग ऑपरेशन मध्ये येत नाही, म्हणून ऑप्शन सी करेक्ट आहे. कारण आपल्याला इकडे नॉट म्हणून विचारला आहे. तर प्लांटिंग ऑफ ट्रीज इट इज नॉट द बिल्डिंग ऑपरेशन्स. ओके, नेक्स्ट. What is a compounded structure? A building built without any permission, a structure where charges are paid and it is regularized, a temporary hut, a heritage building. Compounded structure म्हणतायत. चलो पटकन सांगा. कंपाऊंडेड म्हणतात. ओके, सो बघा, चला क्वेश्चन नंबर 5 व्यवस्थित समजून घ्या काय म्हणतात. कन्फ्युजन कुठे होऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे की दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. हेरिटेज बिल्डिंग किंवा टेम्पररी हट इट इज नॉट द कंपाऊंडेड स्ट्रक्चर. आता कन्फ्युजन कुठे होऊ शकते की बिल्डिंग बिल्ट विदाउट एनी परमिशन त्याला पण आपण कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणू शकतो, किंवा अ स्ट्रक्चर वेअर द चार्जेस आर पेड अँड इट इज रेग्युलराइज्ड हे पण काय येतं कंडिशन मध्ये येऊ शकते. आता यामध्ये काय होऊ शकते बघा की लक्षात घ्या दोन मधला फरक काय असू शकतो. पहिल्यांदा काय म्हटलंय की बिल्डिंग बिल्ट विदाउट एनी परमिशन याला सरळ सरळ म्हणतात अनऑथराइज्ड. ओके, याला काय म्हणतात अनऑथराइज्ड स्ट्रक्चर. क्लिअर, हे अनऑथराइज्ड स्ट्रक्चर मध्ये जातं. कंपाऊंडेडचा अर्थ काय आहे म्हणजे अनऑथराइज्ड स्ट्रक्चरला ज्या वेळेला रेग्युलराइज केलं जातं, रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आणलं जातं, त्याला आपण काय म्हणत असतो कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणतो. क्लिअर. तर ही कोणती केस असते जर का डिस्ट्रिक्ट कलेक्टरला किंवा ऑथॉरिटीला वाटत असेल की एखादं स्ट्रक्चर डिमॉलिश नको व्हायला किंवा नको करायला, तर त्याला रेग्युलराइज करण्यासंदर्भात त्याला परमिशन दिली जाते, ज्याला कंपाऊंडिंग पेनॉल्टी लावली जाते किंवा कंपाऊंडिंग चार्जेस अप्लाय केले जातात. ओके, मग तशा पद्धतीचे चार्जेस पे केल्यानंतर त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला कंपाऊंडेड स्ट्रक्चर म्हणून घोषित केल्या जाते. आणि एकदा जर का एखादं स्ट्रक्चर कंपाऊंडेड म्हणून घोषित केलं तर त्यावर चालू असणारी कारवाई किंवा भविष्यात चालू होणारी कारवाई ह्या दोन्ही तिथे थांबवल्या जातात आणि त्यासोबतच त्या स्ट्रक्चरवर काही रिस्ट्रिक्शन टाकल्या जातात. म्हणजेच काय की त्याला भविष्यात कोणत्याही पद्धतीचं एक्स्ट्रा वर्क करता येणार नाही किंवा पुन्हा त्याला डेव्हलपमेंट करता येणार नाही रिपेअर आणि मेंटेनन्स सोडून, किंवा त्याला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे FSI वाढवायचा असेल किंवा तशा पद्धतीने अल्ट्रेशन करायचं असेल तर ते नाही करता येणार. अशा काही रिस्ट्रिक्शन टाकल्या जातात, त्याला बोलतो आपण कंपाऊंडेड स्ट्रक्चर. म्हणजेच काय अनऑथराइज्डला ज्या वेळेला एक पर्टिक्युलर चार्जेस पे केला जातो, कंपाऊंडिंग चार्जेस ज्याला बोलतो, तो पे केल्यानंतर जे स्ट्रक्चर रेग्युलराइज होते त्याला बोलतो आपण कंपाऊंडेड स्ट्रक्चर. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे. क्लिअर. असे कन्फ्युजिंग क्वेश्चन येऊ शकतात, सो बी रेडी. 6. What does development includes? Demolition of existing building, re-roofing without changing the building structure, maintenance of garden, painting the walls. Development कशाला? ओके, चलो. डेव्हलपमेंट म्हणजे काय बघा, पेंटिंग द वॉल किंवा मेंटेनिंग द गार्डन्स हे काय डेव्हलपमेंटच्या केसमध्ये येत नाही, किंवा रिरूपिंग विदाउट चेंजिंग द बिल्डिंग स्ट्रक्चर इट इज इंजिनिअरिंग ऑपरेशन्स हे काय डेव्हलपमेंट मध्ये येत नाही. पण डिमॉल्युशन ऑफ एक्झिस्टिंग बिल्डिंग इट इज द पार्ट ऑफ डेव्हलपमेंट. म्हणून ऑप्शन हा ए करेक्ट येतो. क्लिअर. नाउ 7. व्हॉट इज अ डेव्हलपमेंट प्लान? डेव्हलपमेंट प्लान काय आहे? A plan for setting up a private garden, a plan for agriculture activity, a plan for the development or redevelopment of an area, a government budget report. खूप सिंपल आहे यार, कोणी झोपीत पण सांगेल कदाचित. बरोबर. बघा
प्रायव्हेट गार्डनसाठी बिलकुल नाही, गव्हर्नमेंट रिपोर्ट पण नाही, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीसाठी पण नाही. जो प्लान डेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट अप्लाय केला जातो त्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण त्याला डेव्हलपमेंट प्लॅन असं बोलतो, किंवा ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. क्लिअर. नाव नेक्स्ट, व्हॉट इज द फ्लोर स्पेस इंडेक्स? FSI काय आहे? रेशियो ऑफ बिल्ट अप एरिया टू द प्लॉट एरिया, रेशियो ऑफ प्लॉट साइज टू द स्ट्रीट विड्थ, नंबर ऑफ फ्लोर्स परमिटेड, विड्थ ऑफ बिल्डिंग. ओके, सो तुम्हाला माहित आहे FSI म्हणजेच काय? सो FSI इट इज द बिल्ट अप एरिया टू द प्लॉट एरिया. बरोबर आहे, बिल्ट अप एरिया टू द प्लॉट एरिया, म्हणजेच ऑप्शन ए हा करेक्ट येतो. क्लिअर. 9, व्हॉट इज अ हेरिटेज बिल्डिंग? अ न्यूली कन्स्ट्रक्टेड मॉन्युमेंट, अ बिल्डिंग विथ अ हिस्टोरिकल आर्किटेक्चरल व्हॅल्यू, अ पब्लिक गार्डन, अ प्रायव्हेट रेसिडेन्स. 9. ओके, न्यूली कन्स्ट्रक्टेड मॉन्युमेंट हे काय हेरिटेज मध्ये येत नाही, कारण की ते हिस्ट्री काहीतरी असायला पाहिजे किंवा हिस्टोरिकल असायला पाहिजे, ज्याला काही सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लागलेला असतो त्याला बोलतो आपण हेरिटेज बिल्डिंग. आणि हेरिटेज प्रेसिंक्ट म्हणजे काय? जी ती हेरिटेज बिल्डिंग ज्या एरियात असते त्याला आपण हेरिटेज प्रेसिंक्ट म्हणत असतो. क्लिअर. त्यामुळे इथे पब्लिक आणि हे तर नाही, ऑप्शन बी हा करेक्ट येणार. 9 ला बी करेक्ट. ओके. व्हॉट इज मीन बाय इंजिनिअरिंग ऑपरेशन? मला वाटते आधी पण झालेला आहे हा, इंजिनिअरिंग ऑपरेशनचा आहे ना, सॉरी बिल्डिंग ऑपरेशन झालाय. इंजिनिअरिंग ऑपरेशन्स, ओनली बिल्डिंग कंस्ट्रक्शन, फॉर्मेशन ऑफ स्ट्रीट्स और लेइंग द पब्लिक सर्विस लाइन, मेंटेनन्स ऑफ हेरिटेज साइट, प्लानिंग एज्युकेशन सर्विस. क्लियर. इंजिनिअरिंग ऑपरेशन चला घ्या. ओनली बिल्डिंग कंस्ट्रक्शन इट इज द बिल्डिंग ऑपरेशन फॉर्म, मेंटेनन्स ऑफ हेरिटेज बिल्डिंग हे पण नाही येणार, आणि प्लानिंग एज्युकेशन सर्व्हिस बिलकुल नाही. फॉर्मेशन ऑफ स्ट्रीट्स और लेइंग पब्लिक सर्व्हिस लाइन इट इज द इंजिनिअरिंग ऑपरेशन्स. क्लिअर. यामध्ये मग इलेक्ट्रिसिटी वगैरे बाकी सगळ्या गोष्टी पण येतात. लक्षात ठेवायचे काय काय येणार इंजिनिअरिंग ऑपरेशन्स मध्ये. क्लिअर. सो क्वेश्चन 10 ला बी करेक्ट. 11, द टर्म ऑक्युपायर इन्क्लुड्स. काय आहे ऑक्युपायर? कोण असू शकतो? ओनली टेनंट्स, ओनली ओनर, tenant owners in occupation or rent free users, only government employee. ओके, सिंपल आहे, तुम्हाला इझिली लक्षात येईल की याचा करेक्ट आन्सर काय आहे. तर तुम्हालाही माहित आहे ओनली टेनंट्स तर नसतो, किंवा ओनर पण नसतो, किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई पण नाही. टेनंट्स, ओनर इन ऑक्युपेशन और रेंट फ्री युजर्स. किंवा इथे जर का आलं की लॉ फुल्ली रेंट, लॉ शब्द जरी आला तरी लक्षात ठेवायचे की ते आन्सर करेक्टच आहे. क्लिअर. म्हणून 11th ला सी करेक्ट. 12, लोकल ऑथॉरिटी डज नॉट इन्क्लूड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगर पंचायत, प्रायव्हेट लँड डेव्हलपर, जिल्हा परिषद. खूप सिंपल आहे यार. आणि 73rd 74th मध्ये कोण कोण येतं, कोणाकोणाच्या केसमध्ये कोणाकोणाला फ्रीडम दिल्या गेलंय ते पण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे याच क्वेश्चन सोबत, लोकल ऑथॉरिटी सोबत. तर तुम्हाला माहित आहे ऑल दीज आर द लोकल ऑथॉरिटी, फक्त हीच नाहीये, म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येणार, कारण यांनी नॉट म्हणून विचारलंय. क्लिअर. नॉट म्हणून विचारलंय. 13, व्हॉट डज एक्झिस्टिंग लँड यूज मॅप इंडिकेट? व्हॉट डज एक्झिस्टिंग लँड यूज मॅप इंडिकेट? future development plan, historic use of land, current use of land at the time of preparing the map, ownership of land. तुम्हाला माहिती आहे यार ELU म्हणजे काय? वेड करंट यूज ऑफ लँड. सो ऑप्शन सी हा करेक्ट येणार. क्लिअर. नेक्स्ट, व्हॉट इज अ रिजनल प्लान? अ प्लान फॉर अ सिंगल बिल्डिंग, अ प्लान अप्रूव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अ रिजनल डेव्हलपमेंट, अ प्लान फॉर हाउसहोल्ड बजेटिंग, अ ब्ल्यू प्रिंट फॉर शॉपिंग मॉल. खूप सिंपल आहे. बी हे करेक्ट आहे. क्लिअर. Now, next and last question. Undeveloped area refers to. What is meant by undeveloped area? An area with a fully built infrastructure, an area requiring a proper plan development, industrial zone, or last, heritage conservation zone. Simple आहे. Okay. An area requiring a proper development. Okay. So, इथे थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या की आपण जे MCQ तयार करतो हे खरंच तुमच्या फायद्याचे आहे, किंवा तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट यासाठी देत आहे की तुम्हाला याच्यातून काहीतरी फायदा व्हावा.
कुठेही कॉपी पेस्ट आपण मटेरियल यूज करत नाही. जर का कुठे तुम्हाला वाटत असेल की कुणी म्हणत असेल की कॉपी पेस्ट आहे तर त्याला माझा नंबर द्या, मी त्याच्याशी बोलेल. क्लिअर? आणि कुठेही कॉपी पेस्ट नाही आहे, स्पेशल डिझाईन केलेले क्वेश्चन आहे. त्यामुळे हे प्रॉपर लक्षात ठेवा, व्यवस्थित करा. आणि सगळ्याच टॉपिकवर आपण क्वेश्चन घेतोय, त्यामुळे सगळ्या गोष्टी प्रॉपर व्यवस्थित करा. थँक्यू सो मच. भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.